पाहूयात पुढची बातमी। शक्तीपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा पार पडलाय। माळशिरस तालुक्यातल्या निमगावात हा मेळावा संपन्न झाला। आमदार रोहित पवार यांची यावेळी उपस्थिती होती। सत्तेतले नेते त्यांच्या जवळच्या लोकांनी शक्तीपीठ महामार्गावर जमीन खरेदी केली असून आपल्या विकासाला विरोध नाही, मात्र आमदार खासदारांना विश्वासात घेतलं जात नाही। रस्ता कुठून जातो हे फक्त सत्तेतल्या लोकांनाच माहिती असेल तर लोकांना अंधारात ठेवलं जात असल्याचं सांगून शक्तीपीठ महामार्गात 40,000 कोटींचा भ्रष्टाचार होईल असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले। महामार्ग विरोधी सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्याप्रसंगी रोहित पवार बोलत होते। पद्धतीने शेतकऱ्याला आता आमदारांना तुम्ही विश्वासात घेत नाही, खासदाराला विश्वासात घेत नाही, रस्ता कुठून जातोय फक्त सत्तेतल्या नेत्यांना माहित असेल तर मग कुठे ना कुठेतरी लोकांना अंधारात ठेवलं आलं। त्यामुळे जेव्हा जेव्हा आता नवीन गोष्टी समजायला लागल्या तेव्हा अभिजित पाटील साहेबांना सुद्धा कुठे ना कुठेतरी हे जाणवत असेल की आता शेतकऱ्यांवर अन्याय तिथं होतोय आणि त्या अनुषंगाने नक्कीच पूर्वीची भूमिका आणि आताच्या भूमिकेमध्ये फरक झालेला आपल्या सगळ्यांना दिसेल।